नमस्कार मित्रांनो, बोलत बोलत बऱ्याचदा तुम्ही एक शब्द ऐकला असेल, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. बरोबर, आपल्याला वाक्प्रचारात किंवा म्हणीमध्ये एक मार्काला असलं विचारतात. बरोबर, आपण पाठ करून जात असतो कुऱ्हाडीचा दांडा आणि गोतास काळ म्हणजे काय. पण इसरत आहे काय, इसरत आहे की जे काय वाक्यांचा आपला संप्रदाय आहे, बरोबर, ह्या भाषेमध्ये बरेच वाक्प्रचार, बरेच म्हणी विशिष्ट काहीतरी लॉजिक लावून विनाकारण कुठलीच गोष्ट आलेली नाही. बरोबर, मग काय बरं लॉजिक असेल ह्याचं? कुऱ्हाडीचा दांडा आणि गोतास काळ काय भानगडे? आता मला सांगा, हे तुमच्यासमोर चित्रात तुम्ही कुऱ्हाड बघताय, इमानदारीने सांगितलं कुऱ्हाडीचा काय आहे, हा दांडा आहे. बघा बरं का, दांडा. आता लगेच काही बी म्हणत बसायचं नाही, नाही नाही आमचं असं तुमचं तसं, तुमचं कसं बी असू द्या, म्हण कशी तयार झाली तिकडे लक्ष द्यायचं. दांडा काय भानगड आहे, कशाचा ही दांडा दिसतोय तुम्हाला, कोणत्या ह्याचा आहे? काष्ठ. काष्ठ म्हणजे काय? लाकूड. बरोबर, हे दांडा कशाचा आहे? लाकडाचा, लाकडापासून बनला. मान्य. मला सांगा, ही जी आहे बरोबर, जी प्रॉपर ज्याला तुम्ही कुऱ्हाड म्हणता, बरोबर ना, हे परशु, ह्याला परशु म्हणते ते. हे बिना दांड्याचं काय कामाला आहे का हो? कधी ह्याने काय करून करणार आहे? तुम्ही ह्याचा वापर कशासाठी प्रामुख्याने केला जात होता? तुमचं लाकडं तोडण्यासाठी. आता हे काय कामाचं आहे का? बिनकामाचं आहे. हे कधी कार्यान्वित होईल, ह्याची पॉवर कधी वाढेल, ह्याची क्षमता कधी म्हणजे कामाला येईल? ज्या वेळेस ह्याला हा दांडा बसला तर. आता लक्ष द्यावा बरं का इमानदारीने. मला सांगा, दांडा जो आहे तो लाकडाचा, याच्याशिवाय ह्याची किंमत शून्य. पण दांडा जेव्हा ह्याला लावला, ह्याने पिक्चर पहिला कोणाचा केला? झाडाचा. लक्षात ठेवा, लाकडाचं मूळ, लाकडाचं गोत्र काय होतो? लाकडाचं ह्या मूळ किंवा आपण काय म्हणू ह्याला गोत्र, दिसतंय का? ह्या झाडाचं तुमच्या मूळ किंवा ह्या लाकडाचं मूळ किंवा गोत्र होतं काय हो? तुमचं झाड. आणि लक्षात ठेवा, ही गोत म्हणजे तुमचा मूळ शब्द इथं गोत्र आहे. आणि ह्याने कुऱ्हाडीच्या दांड्याने कुणाचा काळ दाखवला म्हणजे नाश केला, स्वतःच्या गोत्राचाच नाश केला. आणि म्हणून आपल्या तुमच्या आमच्या शेजारी पाजारी घरात फिरात आपल्या एकमेकाच्या सहवासात आपलीच माणसं अशी असतात जे आपल्याच नाशास कारणीभूत ठरतात. मग आपलाच माणूस आपल्या नाशास कारणीभूत ठरत असेल तर तिथं तुम्ही म्हणत असतात कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. अपेक्षा आहे आता तुम्हाला पाठ करायची गरज नाही, डोक्यात कार्यक्रम फिट्ट झालेला असेल. मनापासून व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांपासून शेअर करा. भेटू अशाच नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.